निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये। श्री साई सृष्टी पॅराडाईज, निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प, सर्व सुविधांयुक्त। श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज। संपर्क अरुण तांबोळी 88 88 91 22 22। गिरीश महाजन दिसले की विरोधकांना धडकी भरते, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची खिल्ली उडवली। ते महायुतीच्या पहिल्या प्रचार सभेत कोल्हापुरात बोलत होते। भाजप शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फुटला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबाबाईचं एकत्रित दर्शन घेतलं। त्यानंतर झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतलं। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रोज एकमेकांना अजून पक्षातच आहात ना, भाजप शिवसेनेत गेला नाहीत ना, असा प्रश्न विचारत असल्याचा टोमणा उद्धव ठाकरेंनी लगावलाय। समोर शिल्लक कोण राहिलंय हेच आता कळत नाही, म्हणून देवेंद्रजी कृपा करून शरद पवारांना भाजपमध्ये घेऊ नका, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला। जागा वाटपावरून आघाडीत वाद सुरू आहे। गिरीश महाजन दिसले की विरोधकांना धडकी भरते। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची अवस्था पंक्चर झालेल्या टायरसारखी आहे, अशी टीका करत आम्ही युती का केली याचं उत्तर द्यायची गरज नसल्याचं वक्तव्यही उद्धव ठाकरेंनी केलं। एक काळ असा होता की जेव्हा आपलं पटत नव्हतं त्यावेळेला काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी असेल, काय होत आला होता, संपूर्ण राज्यामध्ये संघर्ष यात्रा काढल्या होत्या। आणि ज्या क्षणाला युती झाली, जसा टायर पंक्चर होतो तसा पंक्चर झालेला टायर कुठे पडला तेच कळत नाहीये। बरं, आता त्यांचा स्वतःचा पक्ष शिल्लक राहतोय की नाही अशी त्यांना एक चिंता पडलेली आहे। गिरीश महाजन दिसले का धाकधूक होते त्यांना। आणि रोज काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले एकमेकाला चेक करतायत, बाजूला बसले, काय हो आहात ना की गेलात? नाही गेला म्हणजे भाजपमध्ये नाही तर शिवसेनेमध्ये, तसे नाही। तसं त्यांना सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो, मी कोणाचा वाईट चिंतणारा नाहीये, पण एकमेकाला हलवून विचारतात, आहात ना हो आहे रे, तू पुढे चल। शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने युती का केली, काय उत्तर देण्याची गरज नाही आहे? गरज आहे का रे? मी तर मागे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की आपण भाषण नाही केलं तरी चालेल, आपण दोघांनी एकत्र यावं ही राज्याच्या जनतेची इच्छा होती। त्यांना दोघांना एकत्र फक्त बघायचंय म्हणून सगळे इकडे आलेले आहेत। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।